हेलो गाइस, फिर से आज आम्ही परत पोहायला जातो. बाबांनी माझ्यासाठी देवळातून सेफ्टी आणले आणि भाऊला आणि दीदीला खटारा टायर आणले बाईकचा. हा काय दुसरा बघा एक हा बघा असं आणलं दीदीसाठी. आणि मी काय तर असं पण करू शकतो. तर इससे गुड्डू, आज तू परत पोहायला चाललायस? कुठल्या नदीवर? सोनवडे बोरसूदला चाललायस? जरा पूर्ण बघूया सेफ्टी जॅकेट कसं आहे, दाखव जरा. अरे वा, गुड. कसा पोहणार तू सेफ्टी जॅकेटमध्ये? वा, व्हेरी गुड. तर ठरल्याप्रमाणे आज आम्ही पुन्हा एकदा बोरसूद नदीवर जातो आहे. आजचा दुसरा दिवस. परवापर्यंत ही मुलं सर्व पाण्यामध्ये उतरायला घाबरत होती, पण आज बघूया टायरचा वापर करून आणि सेफ्टी जॅकेटचा वापर करून कितपत पोहत आहेत ती, जेणेकरून ह्या मुलांमध्ये पाण्याची भीती जाईल आणि पोहायला सहजरित्या ही शिकतील असा प्रयत्न आहे. अजूनही या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 5 ते 6 वेळा यांना आपण आणूयात आणि बघूया त्यांच्यामध्ये काय बदल होतोय, तो ते पोहायला शिकतात का. चलो फिर चलते हैं. बघा आता आम्ही परत पोहायला आलोय आणि नदी खूप खोल आहे ना, त्यामुळे आम्ही हे ट्यूब आणि गुड्डूसाठी हे थांब गुड्डू, जाऊ नकोस. हे टी-शर्ट काढायचं आहे. गुड्डू टी-शर्ट काढायचं आहे. गुड्डू, आम्ही मागच्या वेळी पोहायला आलेलो तेव्हा ही नदी आहे ना, ती भरपूर खोल आहे. म्हणून आम्ही आता हे सेफ्टीसाठी आम्हाला ट्यूब आणि गुड्डूला जॅकेट आणलेलं आहे. आता आम्ही कुठले असे खोल पाण्यात जाऊ शकतो. चला. हे गुड्डू तू नको, गुड्डू थांब जरा, तुला बांध. कसा जुगाड झालाय तो. हे सोडे, रिलॅक्स राहा, फक्त रिलॅक्स राहा. हा, जा खोल पाण्यात जा. हा, हात सरळ कर, पाय स्थिर ठेव. भाऊ बघ. हा, ओके आहे ना, बुडत नाही ना. कसं काय खाली जाणार? हा, तसं हाताने ॲडजस्ट करायचा. अरे बॅलन्स करणार हाताने ना तू, हाताने बॅलन्स करायचा आहे. जवळजवळ 15 ते 20 फूट खोल पाण्यामध्ये पोहत आहेत. परवा पहिलाच दिवस होता, तेव्हा टायर वगैरे काही नव्हतं. आणि आत्ता रिलॅक्समध्ये पोहत आहेत. टायरचा उपयोग फक्त पाण्यातील भीती घालवण्यासाठी आहे. एकदा का डेअरिंग आली की अजून 7 ते 8 दिवसामध्ये ही पूर्ण ट्रेन होतील नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी. आणि छोटा तर एकदमच डेअरिंग दाखवतो आहे. गुड्डू तर डॉन आहे, जो ऑरेंज सेफ्टी जॅकेट घातलेला आहे तो गुड्डू आहे. आणि दीदी आणि भाऊ टायरमध्ये आहेत. टायरचा सिंपल जुगाड केलेला आहे, त्या जुगाडामध्ये ते रिलॅक्समध्ये पोहत आहेत. गुड्डू, गुड्डू कसं वाटतंय पोहताना? काय वाटतंय का? दीदी शेवट राहिलेली आहे. हे डोक्यातनं बाहेर दीदी, खाली कर. हा, व्हेरी गुड. रेस लागलेली आहे नदीच्या पलीकडून पोहण्याची रेस लागली. त्याच्यामध्ये गुड्डू, भाऊ आणि दीदी. आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार गुड्डू 1 नंबरला आहे, भाऊ 2nd नंबरला आहे आणि दीदी 1st नंबरला आहे. पण लास्टून फर्स्ट गुड्डू आलेला आहे.
थोड्याच वेळात आता गुड्डू पोचेल. व्हेरी गुड. गुड्डू फास्ट. भाऊ बघूया काय करतोय. भाऊ जवळजवळ घुसमटतोय. ए तू बाजूला बाजूला, ह्यांची मजा बघूया. कमॉन. ए असू दे, ठेव. हात लावू नकोस, ठेव. दीदी क्या हुआ. भाऊ जेमतेम पोचलेला आहे, दमलेला आहे एकदम. या पद्धतीचं टायरचं जुगाड केलेलं आहे, ज्या जुगाडात पूर्ण बॉडी अडकवलेली आहे. कालपर्यंत ही पाण्यामध्ये उतरायला घाबरत होती, आज बिंदाच 20 ते 30 फुटाच्या पाण्यामध्ये पोहत आहेत. कोणत्याही पद्धतीचा धोका नाही या पद्धतीमध्ये. ह्या जुगाडात दोन्ही बाजूनी बांधलेला आहे, पूर्ण कैची बसवलेली आहे शरीराला. त्याच्यामुळं ह्यांना डेअरिंग येईल आता. आणि उद्या ते बिना टायरच्या उड्या मारणार आहेत नदीमध्ये. हां आता दररोज यायचं. शेवटी दीदी पोचलेली आहे, दमलेले आहे. शेवटी मी निघाले. हां अरे तुम्ही असं बोलता. दीदी अगदी शेवट ठेवता. एक जेमतेम पोचलेली आहे दीदी. हां गुड्डू 1 2 3 स्टार्ट. भाऊ 1 2 3 स्टार्ट. दीदी निघाला. हां दीदी 1 2 3 स्टार्ट. दीदी शहाणे आहे, टायरला पकडून राहते. तू टायर सोडतोस. हे गुड्डू इकडे, तिकडे नाही जायचं. गुड्डू इकडे यायचं. खोल आहे भाऊ, दगड आहेत ना तिकडे. दगडावरच उभा आहे म्हणून टाकायचोय. नाही उलटी उशील ह्याच्यात. ह्या जुगाडात नाही उलट जमणार. माझं डोकं बिघडलं. खाली जाशील, टायर सोडून तळात जाशील. पाय पोचतात का ग. गुड्डू चल ये. चला घरी जाऊया चला. ए नको काय, किती वेळ झाला. परत यायचं आपल्याला. परत नाही ना तू येणार. लय वेळ काय. चालेल काय खरं चालेल. काय 5:15 वाजेपर्यंत. 5:15 काय नको चला. नाही नाही नाही, त्याला वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. एकाची हवा गेली तर दुसरा राहतो. हाय बबली. बबलीला करा. बबलीला परत एकदा जोरात. अरे तुम्ही काय करतोय ते सांगा. ए तू काय बबलीला काहीतरी बोले. गुड्डू बबलीला. बबली आली नाही ना, बोल ना काहीतरी. आली नाही. जाम मजा मस्ती. एवढी केली ना. आता दुसऱ्यांदा उद्या परत येऊ. ओके, आजचा दिवस इथे व्हिडिओ आम्ही थांबवतोय. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेला. धन्यवाद.